नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती असणार आहे मित्रांनो, उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून इथं भरती निघालेली आहे मित्रांनो. याचा जी आर आलेला आहे मित्रांनो, लेटेस्ट जी आर असणार आहे 1 जुलै 2025चा. याची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो. कोणती पदं असणार आहे, सॅलरी काय असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, आपल्याला कसं करायचं आहे. ओके, तर तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळून जाईल मित्रांनो. शेवटपर्यंत बघायचं आहे व्हिडिओला. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. ओके, डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर. ओके, तर आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम आयडी, व्हॉट्सअपवर, फेसबुकला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, विभाग प्रमुख पदविका व अधिव्याख्याता पदविका या मंजूर पदांच्या पदभ पदभरतीस मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे महाराष्ट्र शासनाकडून उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मित्रांनो. ओके, आता इथं प्रस्तावना दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे या एकाकी विद्यापीठाचे रूपांतर संकलित विद्यापीठ करून त्यांचे क्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर झाले असल्याने अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने सन 2019-20च्या मानकांनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ लानारे विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर पदवी स्तरावरील शिक्षकीय पदांच्या आणि प्रशासन स्तरावरील संवैधानिक पदांच्या आकृतीबंधास आपल्याला संदर्भातील क्रमांक 1 येथील 18/9/2019च्या शासन निर्णयाचे मान्यता प्राप्त देण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके, त्यास आपल्याला अनुसरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक व इतर अनुषंगिक मंजूर पदांच्या पदभरतीस मान्यता देण्याबाबतचा प्रस्तावना संचालक तंत्र शिक्षण संचालयाकडून आपल्याला इथं संदर्भ क्रमांक 3 येथे शासनास सादर केलेला आहे. सदर आता इथं प्रस्तावनाच्या अनुषंगाने या संस्थेतील शिक्षकीय पदभरतीस मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती मित्रांनो. ओके, याच्यामध्ये आता शासन निर्णय दिलेला आहे. ओके, संचालक तंत्र शिक्षक संचालय यांनी सादर केलेली प्रस्तावना व या संदर्भातील वित्त विभागांच्या स्थायी आदेशानुसार अनुसरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षक विद्यापीठ लोणेरे ओके यांचे शैक्षणिक कामकाज सुरळीत होण्यासाठी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, विभाग प्रमुख पदविका, अधिव्याख्याता पदविका या संवर्गातील खालील तक्त्यात रकाना 6 मध्ये प्रस्तावित केलेले 120 पदे, त्यानंतर विविध पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. ओके, रकाना 6 मधील वित्त विभागाने मान्यता दिलेले पदांचे विवरण पत्र अ मध्ये जोडले आहेत मित्रांनो. ओके, आता याच्यामध्ये पदनाम दिलेली मंजूर पदे, भरलेली पदे, रिक्त पदे, वित्त विभागाच्या मान्यतेनुसार भरवायची पदे, वेतन श्रेणी दिलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेले मित्रांनो प्राध्यापक साठी तर वॅकेन्सी असणार आहे. मंजूर पदे असणार 16, 2 पदे ज्यातली भरलेली, रिक्त पदे असणार 14. आता मान्यता भेटली 13 पदे भरायची. ओके, याच्यामध्ये आपल्याला 14 सॅलरी बेस असणार आहे 1,44,200 पासून 2,93,000 रुपये मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर वॅकेन्सी असणार आहे सहयोगी प्राध्यापक साठी वॅकेन्सी असणार. याच्यासाठी मित्रांनो मंजूर पदे असणार 32, भरलेली पदे 8 असणार आहे, रिक्त पदे 24 आहे, पण 23 पदांसाठी इथं त्यांनी जाहिरात काढलेली आहे. म्हणजे सॅलरी जी असणार आहे 13 असणार आहे 1,31,400 पासून 2,91,600 रुपये मित्रांनो. ओके, त्याच्यानंतरचे जे पद आहे सहाय्यक प्राध्यापकसाठी 100 पदे इथं मंजूर पदे केलेली आहे. ओके, त्याच्यासाठी तर 34 पदे त्यांनी ऑलरेडी भरलेले आहे, 66 पदे खाली आहे, 60 पदे आता ते भरण्यात आहे. ओके, आणि लेवल 10 सॅलरी 57,700 पासून 1,82,400. ओके, विभाग प्रमुख पदविकासाठी तर 8 पदे मंजूर केलेली आहे, 4 पदे भरलेली आहे, 4 पदे रिक्त असणार आहे. ओके, यामध्ये 1 पद आता ते भरणार आहे मित्रांनो. ओके, आता लेवल 13A मध्ये सॅलरी असणार 1,31,400 पासून 2,74,900. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो अभिव्याख्याता पदविकासाठी 56 पदे मंजूर आहे, 29 पदे ऑलरेडी भरलेली आहे. ओके, त्यानंतर आपल्याला 27 पदे बाकी आहे, 23 पदांची मंजुरी आलेली आहे. त्यासाठी आपल्या सॅलरी असणार आहे लेवल 9A 56,100 पासून 1,77,500.
याच्यामध्ये एकूण जे पदे असतात 213 पदे मंजूर झालेली होती मित्रांनो. 78 पदे भरलेली आहे, 135 पदे अजून बाकी आहे. ओके, त्याच्यापैकी 120 पदे भरण्यासाठी त्यांनी काढलेले आहे मित्रांनो. आता 120 पदांसाठी भरती. ओके, उपयुक्त मान्यतेच्या अनुषंगाने कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र शास्त्र विद्यापीठ लोणारे यांनी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, विभाग प्रमुख, पदविका, अधिव्याख्याता, पदविका या पदांची पदभरती शासनाने प्रमाणित असलेले नियमित किंवा आदेश विचारता घेऊन पुढील आवश्यक कार्यवाही तात्काळ करावी मित्रांनो. ओके, सदर शासन निर्णय इथं आलेला आहे मित्रांनो. आता बाकीच्या आपण पदे इथे खाली बघूया मित्रांनो. आता कोणते कोणते असणार आहे. विवरणपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील लोणारे पदवी अभ्यासक्रम व शिक्षकीय पदे. ओके, तर कोणत्या अभ्यासक्रमासाठी पदे असतात ते बघूया. पदाचे नाव, वेतन आणि वेतन स्तर आणि पदे किती रिक्त ते बघूया. प्राध्यापकसाठी रसायन आणि अभियांत्रिकीसाठी 14 सॅलरी असणार आहे या सगळ्या पदांना. त्यात 2 पदे असणार आहे. पगार असणार आहे याच्यामध्ये 1,64,200 पासून 2,93,000 रुपये या सगळ्या पदांना 1 ते 6 मध्ये. ओके, आता प्राध्यापक यंत्र अभियांत्रिकीसाठी 14 सॅलरी असणार आहे. एक पद असणार आहे. प्राध्यापक विद्युत अभियांत्रिकीसाठी L14 सॅलरी असणार आहे. सॉरी, याच्यात 2 पद असणार आहे. प्राध्यापक संगणक अभियांत्रिकी 4 नंबरचा पद, याला पण L14 सॅलरी असणार आहे. 2 वॅकेन्सी. 5 नंबरला प्राध्यापक माहिती तंत्रज्ञानासाठी L14 सॅलरी असणार, याच्यात पण 1 वॅकेन्सी. आणि प्राध्यापक स्थापत्य अभियांत्रिकीसाठी L14 सॅलरी असणार आहे, याच्यात पण 1 वॅकेन्सी. एकूण इथं पदवीवाले प्राध्यापक असणार आहे 9 टोटल. ओके, त्यानंतर आता 7 नंबरला इथे दिलेले आहे सहयोगी प्राध्यापकाची पदे असणार आहे. याच्यामध्ये इथून 7 पासून 14 पर्यंत. ओके, याच्यामध्ये जे असणार आहे S13 सॅलरी, L13A 1 सॅलरी असणार आहे 1,31,400 पासून 2,91,600 मित्रांनो. ओके, याच्यामधले जे पहिलं पद असणार सहयोगी प्राध्यापक रासायनिक अभियांत्रिकीसाठी 3 वॅकेन्सी. त्याच्यानंतर सहयोगी प्राध्यापक पेट्रोल रसायन अभियांत्रिकीसाठी 1 वॅकेन्सी. सहयोगी प्राध्यापक यंत्रासाठी इथं 3 वॅकेन्सी. विद्युत अभियांत्रिकीसाठी इथं 3 वॅकेन्सी. अणुविद्युत व दूरसंचारसाठी 3 वॅकेन्सी असणार आहे. संगणकासाठी इथं 1 वॅकेन्सी असणार आहे. माहिती आणि तंत्रज्ञानासाठी 2 वॅकेन्सी. स्थापत्य अभियांत्रिकीसाठी 2 वॅकेन्सी. अशी इथून एकूण टोटल 18 पदे असणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. आता जे असणार आहे पदे, सहाय्यक प्राध्यापकसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. याच्यात चाललेली असणार L10 असणार आहे रासायनिक अभियंत्रकासाठी. आणि जेवढे पण पदं येतील 15 पासून 25 पर्यंत आणि सॅलरी सेम असणार. L10 57,700 पासून 1,82,400 रुपये एवढी सॅलरी असणार. 4 पदे असणार आहे. ओके, रसायन अभियांत्रिकीसाठी. सहाय्यक प्राध्यापक यंत्रासाठी 7 वॅकेन्सी असणार आहे. विद्युतसाठी इथे 7 वॅकेन्सी. अणुविद्युत व दूरसंचारसाठी 7 वॅकेन्सी. संगणक अभिसाठी 6 वॅकेन्सी. माहिती तंत्रज्ञानासाठी इथे 6 वॅकेन्सी. स्थापत्य अभियांत्रिकीसाठी 6 वॅकेन्सी. रसायनशास्त्रासाठी 2 वॅकेन्सी. भौतिक शास्त्रासाठी 3 वॅकेन्सी. गणितासाठी 3 वॅकेन्सी आणि इंग्रजीसाठी 2 वॅकेन्सी. टोटल इथं सहाय्यक प्राध्यापक पदवीसाठी 53 वॅकेन्सी. इथं एकूण पदे असणारे पदवीसाठी 80 पदे असणार आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर आता पुढचं असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारेसाठी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम या शिक्षकी पदे. ओके, याच्यामध्ये असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये मित्रांनो आता जे पद असणार आहे पदाचे नाव, वेतन श्रेणी दिलेलं आहे, खाली पद दिलेलं आहे. प्राध्यापक रसायन अभियांत्रिकीसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला L14 सॅलरी असणार 1,44,000 पासून 200 पासून 2,93,000 रुपये. ओके, एक पद असणार आहे. याच्यामध्ये 1 ते 4 पदांना. ओके, आता प्राध्यापक यंत्र अभियांत्रिकीसाठी यांना पण 1 वॅकेन्सी असणार आहे. प्राध्यापक अणुविद्युत दूरसंचारासाठी 1 वॅकेन्सी असणार आहे. ओके, प्राध्यापक संगणक अभियांत्रिकीसाठी 1 वॅकेन्सी असणार. एकूण पदव्युत्तर पदवीसाठी 4 वॅकेन्सी असणार आहे. त्यानंतर आता इथं असणार आहे सहयोगी प्राध्यापकसाठी रसायन अभियांत्रिकीसाठी L13A1 इथं सॅलरी असणार आहे 1,31,400 पासून 2,91,600 इथे 1 पद असणार आहे. ओके, इथे सगळ्या पदांना इथे 5 ते 9 पासून सगळ्या पदांना S13 सॅलरी L13A सॅलरी असणार आहे. सेम सॅलरी असणार आहे. ओके, याच्यामध्ये सहयोगी प्राध्यापक अभियांत्रिकी याच्यासाठी 1 वॅकेन्सी. विद्युत अभियांत्रिकी पॉवर सिस्टम अभियांत्रिकी सहयोगी प्राध्यापक 1 वॅकेन्सी. सहयोगी प्राध्यापक अणुविद्युतसाठी दूरसंचारसाठी 1 वॅकेन्सी.
सहयोगी प्राध्यापक संगणक अभियांत्रिकीसाठी एक वॅकन्सी. ओके. त्याच्यानंतर इथं एकूण पदे असणार आहे ते 5 पदे मित्रांनो. ओके. त्यानंतर आता येऊ द्या आता सहाय्यक प्राध्यापकसाठी रसायन आणि अभियांत्रिकीसाठी याच्यामध्ये एल10 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये 10 पासून 16 पदांपर्यंत. ओके. याच्यामध्ये सॅलरी जी असणार आहे आपल्याला 57,700 पासून 1,82,400 रुपये. ओके. याच्यात एक पद असणार आहे याच्यात रसायन आणि अभियांत्रिकीमध्ये. त्यानंतर रसायन अभियांत्रिकी केमिकलमध्ये जे असणार आहे अभियांत्रिकीला एक वॅकन्सी. मॅन्युफॅक्चरिंग अभियांत्रिकीसाठी इथं यंत्र अभियांत्रिकी मॅन्युफॅक्चरिंग एक वॅकन्सी. सहाय्यक प्राध्यापक यंत्र अभियांत्रिकी थर्मल अभियांत्रिकीसाठी एक वॅकन्सी. पॉवर सिस्टम अभियांत्रिकीसाठी एक वॅकन्सी. दूरसंचारसाठी आणि विद्युतसाठी एक वॅकन्सी असणार आहे आणि संगणक अभियांत्रिकीसाठी एक वॅकन्सी. एकूण इथं सहाय्यक प्राध्यापकसाठी 7 वॅकन्सी असणार आहे पदव्युत्तर पदवीसाठी. ओके. याच्यामध्ये टोटल 16 वॅकन्सी अशा टोटल आलेल्या आहे पदव्युत्तर पदवीमध्ये. ओके. त्यानंतर आता पदविका विभाग शासकीय पदे. ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणावळ्यासाठी. ओके. याच्यामध्ये पदाचं नाव दिलेलं आहे, सॅलरी दिलेली आहे, रिक्त पद दिलेलं आहे. ओके. याच्यामध्ये पहिलं पद असणार आहे विभाग प्रमुख माहिती तंत्रज्ञानासाठी L13 A1 सॅलरी असणार आहे 1,31,400 पासून 2,74,900 रुपये एक पद असणार आहे. ओके. त्यानंतर बाकीची जी पदं असणार आहे याच्यामध्ये आता अभिव्याख्यातांसाठी पदे असणार आहे. सेम पदे असणार आहे, सॅलरी पण सेम असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला सॅलरी असणार L9A 56,100 पासून 1,77,500. याच्यामध्ये आपण रसायन अभियांत्रिकीसाठी 3 वॅकन्सी बघायला मिळतात. अभिव्याख्याता उपकरणीकरण अभियांत्रिकीसाठी 3 वॅकन्सी. अधिव्याख्याता विद्युत अभियांत्रिकीसाठी इथं 2 वॅकन्सी. अभिव्याख्याता संगणक अभियांत्रिकीसाठी 2 वॅकन्सी. अभिव्याख्याता माहिती तंत्रज्ञानासाठी 4 वॅकन्सी. अभिव्याख्याता यंत्र अभियांत्रिकीसाठी 1 वॅकन्सी. त्यानंतर अभिव्याख्याता स्थापत्य अभियांत्रिकीसाठी 1 वॅकन्सी. अभिव्याख्याता रसायनशास्त्रासाठी 1 वॅकन्सी. अभिव्याख्या भौगोलिक शास्त्रासाठी 2 वॅकन्सी. अभिव्याख्याता गणितसाठी 2 वॅकन्सी आणि अभिव्याख्याता इंग्रजीसाठी 2 वॅकन्सी. टोटल इथं अभिव्याख्यातांसाठी 23 वॅकन्सी असणार आहे म्हणजे 24 वॅकन्सी विभागीय प्रमुख धोरण. ओके. अशा पद्धतीचा जी आर आलेला आहे मित्रांनो. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे, बंपर भरती असणार आहे, चांगला पगार पण असणार आहे. ओके. तर आपल्याला याची जर आता अप्लाय करण्याचा काही अप्लाय करण्याची लिंक वगैरे काही अजून आलेली नाही मित्रांनो. ओके. याची अप्लाय करण्याची माहिती आली मित्रांनो की लगेच तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करेन मित्रांनो. ओके. तत्पूर्वी आपल्याला याचा अभ्यासासाठी लागून घ्यायचं मित्रांनो. इंटरव्ह्यूसाठी प्रॅक्टिस करायची, अभ्यासासाठी, इंटरव्ह्यूसाठी आणि जास्त मित्रांमध्ये आपल्याला शेअर करायचं मित्रांनो. ओके. आणि तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं मित्रांनो. कारण की हा लेटेस्ट जी आर असणार 1 जुलै 2025चा आताचा जी आर आहे 4-5 दिवसा अगोदरचा. तर आता अजून 4-5 दिवसामध्ये लगेच याची भरती कधी आलेली नाही मित्रांनो. अजून त्याला 1 ते 2 महिने पण लागू शकता. त्याची जर अप्लाय करण्याचा जी आर अपडेट आली मित्रांनो लगेच तुमच्यासमोर मी तो व्हिडिओ पण आणेल मित्रांनो. ओके. तत्पूर्वी आपल्याला काय करायचं आहे याची PDF फाईल जर तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवरून डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवर आणि फेसबुक आयडीला तिथं तुम्ही मला मेसेज करू शकता. ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये शेअर करायचा आहे व्हिडिओला. चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी मी तर घेऊन येत असतो आपल्यासाठी. ओके. असाच जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.